कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं रेऊ रेऊ ग काय काय करू ग बाई मी तुझं मी सांगितलेली एकूण एक गोष्ट आणलीस तू रेऊ. आईचं मन राखलंस ग बाई. गुणाची गुणाची ग माझी पोर. काय ग मला एक सांग, तुझी दुर्गा एवढी कशी काय ग बदलली अचानक? नाही आज खूपच चांगलं वागते नाही. आई अगं माझ्याशी पण खूप चांगल्या वागतात त्या. थांब मी तुला आणलंय दाखव. हे बघ. हे ना यशच्या आईचं आहे आणि त्यांनी दुर्गाताईंना दिलं होतं आणि सांगितलं होतं की यशच्या बायकोला दे. त्या खूप आनंदी होत्या ग त्यांनी मला हे दिलं तेव्हा. बघू बघू. वजनाचं आहे. आणि ती लीला एवढ्या दिवसात तिलाही तिथे काहीतरी मिळालं असेलच ना. सोन्याचं चांदीचं हिऱ्याचं दिलंच असेल त्या लोकांनी, त्या सरोजिनीताईंनी. मला सांग, आठवते तुला? आली होती कधी इथे दाखवायला? माझ्यासाठी कधी काही आणलं? काही हौसमौस केली आईची? नाही, कधी माझ्यासाठी काही आणलं नाही ना. माझी कधी हौसमौस केली? तू बघ ग, आत्ता नाही लग्न झालं तुझं, दुर्गा सारख्या बाईला स्वतःकडे वळून घेतलंस तू. प्रेमात पाडलंस तू तिला की स्वतःच्या आईचं सोन्याचं असं हे तिने तुला दिलं मनापासून. केवढा मान मिळतोय तुला त्या जहागीरदारांच्या घरी. छान. शेवटी आहेस कोणाशी मुलगी? कालिंदीची. शेवटी म्हणतात ना ते खरंय. सख्खी मुलगी ती सख्खी मुलगी. ग माझं गुणाचं ग माझं पोर. छान छान अशीच सुखाने संसार कर. अशीच सोन्या चांदी हिऱ्याने मढत राहा. आई म्हणते ते काही अगदीच चुकीचं नाहीये. ताईलाच सगळ्यांना आपलंसं करता नाही आलं. तिला आता माझ्याबद्दल आणि ह्या घराबद्दल फारसं काही वाटतच नाही. हेच तर हवं होतं मला. आत्ता खरा मासा गळाला लागलाय माझ्या. थँक्यू देवा, तू माझ्या आयुष्यात लीला आणलंस. थँक्यू पार्टनर. तू मला एजेंट सारखा लाईफ पार्टनर दिलास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.